चला मुलांनो, या आकृतीतले त्रिकोण आपल्याला मोजायचे आहेत पहा. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ह्या एका आकृतीमध्ये 8 त्रिकोण येतं. किती त्रिकोण येतं? 8. बघा मग 8 8 8. पण मी तुम्हाला काय सांगितलं, दोन आकृत्या एकमेकांना जिथं जोडल्या गेल्यात, दोन आकृत्या एकमेकांना जिथं जोडल्या गेल्यात तिथं जे शिरोबिंदू तयार होतात त्या ठिकाणी सुद्धा त्रिकोण तयार होतात. शिरोबिंदू मोजायचे म्हणजे सगळे शिरोबिंदू मोजायचे नाही. जिथं ह्या दोन आकृत्या एकमेकांना जोडल्यात त्या ठिकाणी जे शिरोबिंदू आहेत तेच मोजायचे पहा. मग याचं उत्तर किती येईल पहा. 8 अधिक 8 अधिक हे 4. आता हे 4 कोणते झाले पहा. हा एक त्रिकोण झाला, हा एक झाला, पुन्हा हा एक झाला, हा एक झाला, म्हणजे हे 4. म्हणजे 8 दुणे 16, 8 त्रिक 24 आणि हे 4 28 त्रिकोण झाले या आकृतीमध्ये. आता तुम्ही म्हणणार, आता हा एक प्रश्न आहे, या आकृतीमध्ये किती त्रिकोण झाले? तुम्ही पटकन काय लिहून टाकणार? 8 8 8 आणि जे शिरोबिंदू असे 3 डबे जोडलेत म्हणल्यानंतर 4, 28 उत्तर करणार तुम्ही. पण हे उत्तर चुकलंय पहा. तर पुन्हा लक्ष द्या, या आकृतीचे 8 झाले, या आकृतीचे 8 झाले, या आकृतीचे 8 त्रिकोण झाले. आता शिरोबिंदू मोजायचे आपल्याला. आता हे दोन डबे जिथं जोडले तिथं पहा. हा एक शिरोबिंदू, हा एक शिरोबिंदू. हे दोन डबे जोडले तिथं पहा. हा एक शिरोबिंदू. तुम्ही म्हणता मग 8 त्रिक 24, 25 26 27च येते उत्तर. पण नाही. आता त्रिकोण मोजूया आपण पहा. या बिंदू जवळ, आता या बिंदू जवळचा लगेच लक्षात येतो पहा आपल्याला, हा त्रिकोण झालेला. आता या बिंदू जवळ झालेला पण पहा, हा त्रिकोण. पण हा जो बिंदू आहे या ठिकाणी दोन त्रिकोण तयार होतात. कोणते होतात पहा. हा एक तयार झाला पहा, इथं चालू आपण, आणि इकडचा एक झाला पहा. म्हणजे इथं दोन शिरोबिंदू झाले, कारण इथं दोन त्रिकोण झाले तयार, म्हणून दोन शिरोबिंदू धरायचे. हा एक मोठा त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, म्हणजे हे दोन आणि हे दोन, म्हणजे शिरोबिंदू किती झाले पहा. पहिल्या आकृतीचे 8 त्रिकोण, दुसऱ्या आकृतीचे 8 त्रिकोण, तिसऱ्या आकृतीचे 8 त्रिकोण. शिरोबिंदू किती झाले? शिरोबिंदू जवळ जे त्रिकोण झाले ते किती झाले? 4. आणि आता आणखी एक त्रिकोण याच्यात तयार होतो पहा. कोणता होतो पहा? सगळ्यात मोठा. बघा मी आता थोडस हे दाखवते तुम्हाला. हा त्रिकोण तयार होतो पहा. म्हणजे आणखीन एक ऍड केला तर किती त्रिकोण होतील? 8 दुणे 16, 8 त्रिक 24, 25 26 27 28 आणि 29. किती त्रिकोण तयार होतात? 29. अशी जर आकृती आली तर किती त्रिकोण तयार होतात? 29. हा जो एक आहे तो आपल्याला शोधायचा आहे पहा. आलंय ना लक्षात? ट्रिक लक्षात आली का? आवडली का ट्रिक? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा.